माझा आवाज आपल्या समोर
जिल्हा रत्नागिरी यांचा मानाचा मुलगा, मानाचा मुलगा, मानाचा मुलगा. या ठिकाणी कोकणची कला म्हणजे शक्ती तुला आयोजित केलेला आहे. सर्व कुटुंबीय गाव वालोके सालाबादप्रमाणे या गणरायाचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि सत्याची महापूजा आणि उद्या अनंत चतुर्थी म्हणजे उद्या गणपती आपले गावाला निघून जाणार. त्या निमित्तानं या कुटुंबाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे. मी माझं भाग्य समजतो. या रंगमंचावरती मी चौथ्यांदा आलेलो आहे. चौथी वेळ आहे माझी. आज आठवण येते जो एक मायेचा हात होता पाणी येते खरंच आज दिसत नाही येतो हात. मोहन शेठ सुर्वे कैलासवासी म्हणून मी काय आलो नाही. हा हो खरी परिस्थिती हा हा रिअल फॅक्ट आहे. ग्रॅज्युएशन तू जरा थांब सुरुवात होऊ दे. तर त्यांचा वारसा आपल्या खांद्यावर घेऊन त्यांचे तिन्ही चिरंजीव आमचे मिलिंद दादा सुर्वे बद्दल मी सुर्वे कुटुंबीय काय म्हणते तू आल्यावरती म्हणतील मी म्हणजे सडपातळ मी हा मोठा कातळ. ह्या कातलावर तुला काय म्हटली झोपायचं आहे काय. ह्या कातलावर काय झोपायला इकडे वन टेंबूल तर इकडे टेंबूल झोप कशी चांगल्या जागेला लागते ना. ह्या कातला किती खडबडीत कातला आणि लय काला. हा मोठा गुणधर्म आहे काय एकदम काय काला. हा आणि बाई तुला जर सरपातळ व्हायचं असेल तर तू ड्रायफ्रुट्स वगैरे खा बरोबर ना. हा आणि तुला काय खायचं सांगू काय. तुला जर माझ्यासारखा मस्तपैकी म्हणजे डौलदार शरीर बनवायचं असेल तर तू झाटे काजू खा. तो ट्रेलर आहे पिक्चर आणि तर सर्व सुर्वे कुटुंबियांचा मी आभारी आहे. राजेभाऊ पवार आमचे मित्र अनिल बुवा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या ठिकाणी आमचं पद्मावती मित्र मंडळ अमय दादा सगळ्यांना अमय दादा अजूनपर्यंत मी काय म्हणायचो मी सरपातळ आणि बाई केवढा कातळ. आता एक शब्द वाढला बाई केवढा काला कातळ. पाहिजे ते जाताना थांब एकदा पूर्व हे ओसरले ना होती की कालाच काला कातळ दिसत. हा असो ज्या प्रमाणात माझ्या प्रतिस्पर्धी शक्तीवाल्या शाहीर तेजताई पवार यांना पहिल्या बारीला शांततेचा आश्रय आणि मोलाचं सहकार्य केला त्याच प्रमाणात मला सुद्धा माझ्या प्रथम फेरीला शांततेचा आश्रय आणि मोलाचं सहकार्य कराल ही अपेक्षा बाळगून मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. त्याच्या नावाचा सगळीकडे गाजावाजा होता. त्याच्या नावाचा सगळीकडे गाजावाजा होता. कवी माझ्याकडे लक्ष केंद्रित करा की त्याच्या नावाचा सगळीकडे गाजावाजा होता. त्या दुश्मनांचा वाजवणारा तो बाजा होता. अरे लाखात एक रयतेचा वाळी माझा होता. अरे लाखात एक रयतेचा वाली माझा होता. अन जिजाऊचा शिवराया या महाराष्ट्राचा राजा होता. महाराष्ट्राच्या जनतेला सर्व ठाव आहे. अरे त्या महाराष्ट्राच्या जनतेला सर्व ठाव आहे. दिल्लीचेही तख्त राखीतो असं आपलं नाव आहे. अरे फिर अमेरिका लंडन असं
माझं कोणतं गाव आहे आणि चंद्र सूर्य असेपर्यंत छत्रपती शिवराय आणि संभाजी हे जगात नाव आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। म्हणून या शिवरायांना अर्पण आणि या महाराष्ट्राच्या त्या जाणत्या राजाच्या चरणी मी माझं स्तवन, यावर्षी खूप हिट झालेलं स्तवन आहे। रायगडमध्ये या स्तवनसाठी खूप ऑफर असते, म्हणून आज आपल्या पण कानावरती घालत आहे लक्ष असू द्या। या ठिकाणी माझे मित्र यांचा अतोनात असं प्रेम, राकेश दादा काजोळकर उपस्थित आहेत फॅमिली सहित, तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा। जपली मराठी ही संस्कृती, मला मॉनिटरला आवाज द्या हो। जपली मराठी ही संस्कृती, साऱ्या जगात त्याची ख्याती। जपली मराठी ही संस्कृती, साऱ्या जगात त्याची ख्याती। त्या रायगडावरती, त्या रायगडावरती न माझा शिवराय छत्रपती। त्या रायगडावरती न माझा शिवराय छत्रपती। 1 2 3 4
संता अखंड हरदासोईचा बोल तू रे छत्रपती शिवाजी गणपती गावाला जाणार आहे ते तुझ्या आधी सगळ्यांना माहिती आहे। तू जन्माला यायच्या आधी मी जन्माला यायच्या आधी पण गणपती यायचं आणि जायचं आहे की नाही, बरोबर ना? हा हा पुरातन काळात चालत आलेला विषय आहे, त्यामुळे तुम्ही एवढे काय मनावर घेऊ नका। काय म्हणे यारा हो यारा तेरी अदाओं ने दिल तेरे कैसे छे जीना है मुश्किल हमारा है कि नहीं? यारा हो यारा तेजल आता वाजून गेलेत बारा। बाई सुंदर असा गण गायलेला आहे। सांगते गानाला दुःख ही वाटे मनाला भरल्या डोळ्यांनी आले हे पाणी निरोप हा गजाननाला आहे की नाही? असो गण कटिंग करण्यात काय अर्थ नाही, पण बाई म्हणते उद्या गावाला जाणारा गण म्हणजे त्या भावना पाहिजे। बाई तुमच्यापेक्षा तुमच्या गणाला त्याच चालीमध्ये कटिंग देतोय, पण माझे शब्द ऐकून सगळ्यांच्या अंगावरती शहारे येणार की नाही? तर तुम्ही पण बघा तुमच्या अंगावरती मोठं शहारे येतील ना, पण तुम्ही मोठे आहोत आहे की नाही? देव कुठं आणि ही उभी कुठं ना? काय बाई तुला काय गेली म्हणा, बरोबर ना? बोचा कुठं टाकवा कल्पना तुला? गमतीचा विषय बाईने काय म्हणावं घ्यायचा नाही आणि आता दुसऱ्या बारी दाखवते। हा गमतीचा विषय आहे। बाई म्हणतात ना की सामना जरा झाला पाहिजे घासून, पण ट्रेडिंगची जोडी आहे आमची सध्याची। हा फुलटू धमा, बरोबर ना दादा? बरोबर ना? काय वाईट नाही ना? हा म्हणून गण मी कसा कटिंग देत आहे, डायरेक्ट तोड द्यायची, पुढे आपल्याला गण द्यायचं। सांगणं देवाला ओ देवाला देवा कळसर म्हणले देवा गणाची कटिंग कशी आहे बघा। सांगणं देवाला जाशील रे उद्या गावाला, सांगणं देवाला जाशील रे उद्या गावाला, गेल्यावर गावा एक फोन लावा, गेल्यावर गावा
एक फोन लावा लागेल काळजी जीवाला जाशील उद्या तू गावाला गेल्यावर गावा एक फोन लावा काळजी ही लागेल जीवाला आठवण येणार की आपल्याला बाई घराची कटिंग कशी इसको बाई कहते है कटिंग आणि म्हणते वो म्हणते हम है बाकी पाणी कम है हम है बाकी पाणी कम है काही तुला लय घासायला लागेल सगळंच वर्षी अजून टक्कर दे आहे की नाही असो पण पाहिजे अशी झोपी करणारी पण पाहिजे एखादी आमचा आरव आलेला आहे आरव या ठिकाणी आमच्याकडून खास आरव राकेश काजोळकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे मंडळ आपला आभारी 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 बंटी वाळे सावड याचकडून 200 रुपये आलेले आहेत बारी घासून होणार सावड्यात पण झालेली ना घासून सावड्यात कशी झालेली ती आता चिकनी जमिनी आता भेटणार आमच्या जोडीला जीव बंदी येणार आहे हो असो म्हणून मी माझा गण सादर करत आहे लक्ष असू द्या अरे दरवर्षाला गणराया तुझे आगमन होते अरे दरवर्षाला गणराया तुझे आगमन होते आणि धरती नाचे अंबर डोले वार गाण हे गाते तुझी मूर्ती पाहून मनी आनंद होते अरे तुझी मूर्ती पाहून मनी आनंद होते आणि दुःखाचे डोंगर देवा पार टळून जाते या सुर्वे घराण्यात वर्षानुवर्षे गणपती येत आहे म्हणून आज आनंदाचा क्षण आहे म्हणून त्या क्षणाला साजेल असा या ठिकाणी मी गण सादर करीत आहे लक्ष असू द्या अरे उठ रे हनुमान तुन मानस उठ रे हनुमान तुन मानस लगीन करण निवट तुला देनस नवीन चाल आहे बाईला पण माहिती आहे म्हणून म्हणायचं आहे अरे झाला आनंद मयाजना झाला आनंद मनियाजना अहो सूर्यांच्या घरी आले गणराजना हो झाला आनंद मनियाजना सूर्यांच्या घरी आले गणराजना 1 2 3 4 झाला
तिघे पुत्र आमच्या सगळ्या कुटुंबामध्ये जन्माला आले म्हणून काय म्हणायचं बघा आई वडिलांची पुत्र्याही मोठी आई वडिलांची पुत्र्याही मोठी तिघे पुत्र जन्मले मोठी शोभा मोहन शोभा मोहन नाव हे ओठी शोभा मोहन नाव हे ओठी तालुक्याची सोनारी सदैव पाठी शोभा मोहन नाव हे ओठी शोभा मोहन नाव हे ओठी तालुक्याची सोनारी सदैव पाठी सुरवीच्या घरी आले गणराजना
आता काय हो तर जरा खाली बसला बाईंचा जरा मुख्य समाचार घेतला पाहिजे आहे की नाही हो आता बरेच काय बोललेली आहे आज म्हणजे एवढ्या वारांमध्ये कधी एवढी बोलली नव्हती पण आज जरा बराच काय केले त्यामुळे बाई तुम्ही गेलात बराच त्यामुळे आता मी तुम्हाला देणार त्रास आहे की नाही ते ठरलेलं आहे असो सगळ्यांना विचारतात आता खतवाय पाहिजे मग तुला इथे कशाला पैसे देऊन आणलेली आहे खतवाय ते आणलेले आहे की नाही बरोबर ना पण ते खतलावू काय तू खतलाव पण तुझं नाव बदलवणार आहे हा शब्द आहे माझा तुला केस हलवू बस काय केस हलवायचे 500 रुपये पगारी आहे हा ऑफर असो परत म्हणते आईना की वाईना घेतल्याशिवाय जायना मला घेऊन कुठे येणार आहेस तुझा हाय तो पहिला सांभाळ होय मी गेल्यावर तिची नाईट शिफ्ट वाढणार नाही का म्हणजे मी आता गेलो माझा पाहुणचार करायला तिला वेळ नाही जाणार तुझा हात त्यांचाच कर ना पहिला असो परत काहीतरी म्हणतात गोवा देशी विदेशी परदेशी आहे की नाही हिला सगळी नावं माहिती आहे की नाही पोटला बाई पोटल्याच्या ठिकाणी चव वापर म्हणजे तुला तो माहिती आहे काय मी पितो हे तू लोकांना सांगतेस त्याचे पैसे काय तुझा नवरा देतो मी माझ्या भाषेशी पितो तुझ्या बापाचा काय जातो हा बरोबर ना परत ह्या विषयावरती बोलायचं आणि आज तुला खरंच सांगतो मी खरंच नाही पिलो आणि जर तुला खात्री करायची असेल तर तू आता पण यायची आपल्या तोंडात तोंड घालून बघायचं तुला बोल रोमॅनो ऍपल कुठली देशी विदेशीची ना म्हणजे खालच्या पत्नीची किती आहे बघा येत असेल मी स्टँडर्ड पिणार रे दारू किती महागली ना आता बघ म्हणून या दारूवरती काय आपण इथे लेक्चर ठेवलेलं नाही का हो असो परत म्हणतात आमच्या सूर्यदादांना विचार काय हो तो राजयोग लागतो जो कुणाच्या तरी नशिबात नाही हा तुला तिथं म्हणजे आता सांगितलं असताना बोलत नाही त्या विषयावर असो परत म्हणते बोलतो कोंबडीचा धंदा आहे तिच्या आरख्या दोघी तिची कोंबडीची पिसाकाड्या असतात आहे की नाही धंदा तुझ्या आरख्या दोघी तिघी आता आज सीझन होता आता सण झाला नव्हतं ना गणपतीत तर लोकांनी आज काय राहायला गेलेली केली जवळजवळ 60-65 काही तुझ्यासारख्या दोघी तरी पिसा करत होत्या विचार कर तो बिझनेस झालाय की नाही परत म्हणते आता बुवा थोड्या दिवसात झाड्या मिशा काढतील आणि मग त्यांचा नमन चालू होईल तो पण म्हणते धंदा तू ये तुला धंद्याला लावतो ये माझ्यावर धंदा नाही तो कलाक्षेत्र आहे की नाही व्यवसाय म्हण हा धंद्याला कुणाला कुठे लावायची मला सांगू नको बऱ्याच जणांना शक्ती दुरातली तशी धंद्याला लावलेली आहे असो पुढं आता गवळण गाताना बुवांच्या वर्मावरती बोट ठेवते आता तू बोट ठेवल्यास आता मी काय ठेवतोय तो बघ मी पण बोटच ठेवणार आहे तुम्ही काय अरे ती साईडचा बोट ठेवणार मी मधला ठेवणार आहे बोटांमध्ये फरक आहे की नाही असो एवढा समाचार व्हायला काफी आहे की नाही बरोबर ना या ठिकाणी माझी हा बाईच्या गवळणीची कटिंग देऊया पहिले असो परत म्हणताय शेर मारलेला आहे की तिला समजावलं तरी याला कळत नाही वाईट वृत्तीशिवाय काही वळत नाही ठेवली बांधून तर पळत नाही आणि खरं खरं बोलल्याशिवाय याला काही दही दूध मिळत नाही परत म्हणते हो तू झाला विषय ना सडपातळ कापेल झाला ना झोपायचा झाला विषय हो चाल लावलेली बाई धक धक होत या काळीजे धक धक होत या काळीजे वेळ लागली आईची सोळा की हात माझा दाजीबा सोळा की हात माझा दाजीबा नजर इकडे ताईची
म्हणतो दही दे मला न दूध दे मला, मागतो स्वतःच, मागतो स्वतः, मागतो काही स्वतःहून, महा पिऊन पिऊन झालाय टुन टुन. ते जर जरा बारीकला बघ ना, बारीकला खाली पडशील आणि पडलीस तर दोघं तिघं खाली चुराटतील. हा आपलं वजन काय आणि आपण बोलतो काय, कुठं आहे काय, खिडकी बोला बाई जरा काच खोला. हा महा पिऊन पिऊन झालाय टुन, सांगते गवळ्या घरची सून. अभी आए, अभी तुम भी सुन, हम क्या बोल रहा है, तू क्या बोली हम क्या बोला, आता फक्त खालच्या वया खोल्या. पिऊन पिऊन झालाय टुन, चित टपाक दमदम. हा डमडम नाही, हा जेसीबी आहे. हा डमडम नाही, हा काय आहे, जेसीबी आहे. आपला आपला लेलन परवडला, जेसीबी आहे. हा पिऊन पिऊन झालाय टुन, सांगते गवळ्या घरची सून. अभी मेरी भी गवळण सुन, सुन बाबा सुन. ते जग तुझा माझ्यावर भरोसा नाही काय, हा तेजल बारीला आली आली, पावडर लावलाय म्हणून, नाही तर दिसते काली काली. कलर गेल्याचा पैसा खरे लवली बिवली वापर, नाहीतर मी सांगितलं तुला फरक पडायचा असेल तर झाटे काजू खाऊन जा. फेमस झाले ना झाटे काजू. तुला खोटा वाटत असेल कुणाला पण विचार, नाही तर आता सर्च कर. आता गेलीच ना बहादूरशे, आता तो फ्रीज होतोय राईट हाताला आहे, झांटे काजू. खरं ना, खरं की नाही. म्हणून बाईच्या गवळ्यांची तोड देत आहे. अरे सांगत सुटली ही राधिका बाई, सांगत सुटली ही राधिका बाई, अन घातल्या हात हिला करमत नाही. हात माठामध्ये हा विषय आहे, बाकी काय म्हणू नका. हा कोकण रेल्वेचा भोगा इथं जवळ आहे, हे लक्षात घ्या. अरे सांगत सुटली ही राधिका बाई, घातल्या हिला आवडलं नाही, ही गवळ्या घरची सून. मग मी पिऊन पिऊन झालो टुन, तेजल मी पिऊन पिऊन झालो टुन, मग ढेंगा केली हिची दोन्ही रून. मी पिऊन पिऊन झालो टुन, मी पिऊन पिऊन झालो टुन, ढेंगा केली हिची दोन्ही रून. सांगत सुटली राधिका होती, म्हणजे घागर अशी खुडत घ्यायचो, ढेगामध्ये दोन आपल्या इकडे तिकडे करायचो. आणि अशी खायची पद्धत असते, मधी ठेवला खाया सुरुवात, हा विषय आहे.
बाकी काय ऋण करू नका. हा चांगल्या कोणी सांगतो. म्हणून या ठिकाणी ऑफरची गवळण आहे. 201 रुपये आलेले आहे. बाईची माझी बारीमध्ये विले पारल्याच्या मध्ये ही लेवलला गेलेली आहे. म्हणून म्हणायचं आहे माझ्या डोईवरी भरली घागर रे, भरली घागर रे, काना रस्त्याला अडवू नकोस रे. गोष्ट तुझ्यान माझ्या प्रेमाची, माझ्या प्रेमाची, गोष्ट तुझ्यान माझ्या प्रेमाची, माझ्या प्रेमाची, अग राधे तू घनश्यामाची. जोडी सीता त्या प्रभू रामाची, जोडी सीता त्या प्रभू रामाची. दृष्ट लागली, दृष्ट लागली, दृष्ट लागली कुणा कुणाची, कुणा कुणाची, अग राधे तू घनश्यामाची. गोष्ट तुझ्यानी माझ्या प्रेमाची, माझ्या प्रेमाची, अग राधे तू घनश्यामाची. म्हणून आवडले ना सगळ्यांना, सगळ्यांनी प्रेम दिले आहे गवळीला. आता पण चालतीच आहे बाई, पण कसा विषय देत होतो बघा. आपली गवळण सादर करत आहे, लक्ष असू द्या. अरे मलाही बघायची, अरे मलाही बघायचं आहे, ही राधा काय करणार आहे. मलाही बघायचं आहे, ही राधा काय करणार आहे. आणि झाली झोपा मी तर ही नक्की हरणार आहे. झालेला गरम या कानाला पाहून, अरे झालेला गरम या कानाला पाहून ही मागे सरणार आहे. आणि जर का केली हिन मस्ती तर मात्र हिचे वरचे दोन्ही माठ आज मी धरणार आहे. विषय साधा सोपा आहे. थोडक्यात अर्थ अगोदर सांगतो. कान्हा जेव्हा भगवान कृष्णाला ही राधिका या गवळणी फसवून जायच्या, तेव्हा त्या बाजारचा रस्ता अडवायचा, नाहीच ऐकल्या तर तो वर चढायचा, का तर ते माठ फोडायचा. असा साधा सरळ अर्थ आहे. आणि किशोर, किशोर हे माझं नाव आहे, हे योगायोग आहे की नाही. हा योगायोग आहे. म्हणून तेवढं काय मनाला लावून घ्यायचं नाही. ऐकायचे ना, हडस गवळण ऐकायचे का बाई, लिहून घ्या. हो जाता बाजारी राधा आडल हो, राधा आडल हो. जाता बाजारी राधा आडल हो, राधा आडल हो. आज किशोर हा ही चव चढल हो. ठासून ठासूनच विषय असतो. जाता बाजारी राधा आडल हो, राधा आडल हो. आज किशोर हा ही चव चढल हो. नको नको ते हित घडल हो, नको नको ते हित घडल हो. शेवटी 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 पाया पडल हो, पाया पडल हो. आज किशोर हा ही चव चढल हो. 1 2 3 4.
शेवटी पाया पडल हो पाया पडल हो आज नाही चौचडल हो दादा बघारी राजा आगल हो राजा आगल हो चौचडल हो दादा बघारी राजा आगल हो राजा आगल हो आज पोरी पोरी आल्या मिळून या पोरी पोरी याची पाहून घागर पोरी याची पाहून घागर याची पाहून घागर आल्या मिळून या पोरी पोरी आल्या मिळून या पोरी पोरी याची पाहून घागर पोरी याची पाहून मावशी 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 हो हो आज तुलाई चौचडल हो राजा बाजारी राजा आगल हो राजा आगल हो आज तुलाई चौचडल हो चढल हो शब्दाचा अर्थ घेऊ नका बाई आणि मी तापवले तुम्ही पण अजून तापा आहे की नाही सामना अजून व्हायलाच पाहिजे ना हो का नको तुम्ही नाही म्हटलं तरी मी करणारच आहे यात काय वाद नाही गडी काय वाद नाही धावा झाल्या 40 ऐ तेजल आता बस चोलीत ते पण साईडच्या खोलीत शक्तिद्रोहाच्या नियमानुसार बाईंनी मला विषय दिलेला आहे त्यांचा आमचा अजून शोध चालू आहे काहीतरी बडबड करण्यात त्याच्यावरती अर्थ नाही त्यांचा माझ्याकडे आहे तसाच माझा पण विषय त्यांच्यावरती आहे आणि त्यांनी पण का हात घातलेला नाही अजून तरी तुम्हाला रसिकांच्या माहितीसाठी सांगतो बरेच वर्ष माझा विषय ऐकलेला आहे युट्यूबच्या माध्यमातून सगळीकडे व्हायरल आहे त्रेता युगामध्ये हत्तीनं मुंगीजवळ लग्न केलं तर पूर्वजन्मी हत्ती आणि मुंगी कोण होते त्यांच्या लग्नाला भटजी कोण होता आणि त्यांच्या नगरीचे नाव काय सांगा जमलं तर सांगा नाहीतर माझा आहे तसा ठेवा आहे की नाही असो त्यानंतर बाईंनी पद लावलेला आहे शेजारी बाई तुमचा टीव्ही हो माझ्या बाबूला पाहू द्या वर गेला जरा
हो माझ्या बाबूला आतमध्ये घ्या मला गोट्या आहे की नाही बाई त्या गोट्याबद्दल आता घरात अभ्यास करा म्हणजे आणखी दुसऱ्या 2 गोट्या येतील आहे की नाही यांचा असा झाला रातभर केला आणि आत नाही गेला हो त्या गोट्या बिट्या असू द्या आता ती चाल आहे हा तुम्ही तर मनावर घेऊ नका हा म्हणे आणि मग ते बुवाचं काही लग्न झालं नाही अगं बहिणी तुम्हाला एक पोरगी बघ मेल्याने तुम्हीच गेल्यावर पडून मी आम्हाला पडत तुम्ही काय तुम्ही मला पोरगी बघू नका आणि बघाल तर चांगली बघा आहे का नाही नाही तर उद्या लग्न ठरवायचो सगळं काय सांगायचो तुम्ही यायचो भाऊ उद्या परवा भावाचं लग्न आहे तर काय गेली पळून आहे की नाही चांगली खाकणारी बाई करणार असा नाही तुला काय सामने वाटलं मी ते शिपरिया काय म्हणते शिपरिया अशा तुझ्या शिंग्या उठतील ना धरून हा नागाला लागणार नाहीस माझ्या लग्नाचं तू काय टेन्शन घेऊ नको आणि एवढाच येत असेल तर एक देऊन टाक तुझ्या नाचातली बघू आज लग्न करतो बरोबर ना एवढाच जर तुला फुलका येतोय हा माझी तयारी आहे चल लागली आहे की नाही काय करा ना थोडा आणखी जास्त तो सुरवे तयार आहेत तिघं भाऊ तयार आहेत होऊन जाऊ दे काय होईल तो हा काय रे हा विषय वैयक्तिक आहे आता तुझं लग्न झालं तर तू लग्न करून लय प्रकाश पाळलास 4-5 वर्ष झाले पाळणं हलवा पहिला बरोबर ना यांचा कशात काय नाही भाग्यात आणि मला म्हणते मो लग्न कराल काय बघ आज चॅलेंज दिलाय तयारी असेल इंग्लिशची स्पेलिंग येते काय तिला विचार पहिला इंग्लिश कशाची खातात माहितीये काय असो ही मोठी रे ही इंग्लिश काय बोलत ही कुठं आल्यासारखी वाटते दक्षिण आफ्रिकेत हिला बघितलं तुला आफ्रिकेतली कोण आले डान्स माहितीये का तो आफ्रिकन डान्स हा हा शंकरया असो कॉमेडी विषय आहे तो माहिती ना गाणं गायलेलं आहे काय म्हणते बोल काय विचार बघा भाई आफ्रिकेचं काय झालं एकदा आफ्रिकेचा विमान निघाला नाही तो आपल्या इकडून रत्नागिरी साईडने जायचं होता लहान होती ती पडली ती इथंच घडली पडली विमानात इंडियन झाली मिक्सिंग आहे जरा कॉकटेल काय देशी विदेशी भाई घेतली नाही ना तर घेतली असती ना तर अजून तुला घेतली असती मनापासून सांगतोय त्या गोष्टीपासून मी लांब होती का लग्नाचाच बघतोय म्हणून पण आपल्या चालले लागले यार हा तू फक्त हो म्हण आम्ही तयार जाऊया बाई काय हा प्रकार काय नको बाई काय प्रकार करतात तो बघू काय म्हणतात शेजारी बाई तुमचा टीव्ही त्याचा त्याचा घाट टीव्ही आहे बघू बघत बसतू लग्नाचं स्वप्न होणार नाही गड्या तुझ्यानं मिळणार नाही तुला बाई माझ्याला का करतोस र घाई तुझ्या बुवा होणार काही नाही आज इथे काय काय होतंय तो बघून जा पाहिजे हा सुट्टी आहे की नंतर काय मारा नाही दसऱ्यापर्यंत आज राह 1-2 दिवस काय होतोय तोच बघून जा आहे की नाही तुमच्या नाही होणार तेवढा मी करीन हा बोलायचा विषय झाला मस्करी हा मस्करीची पुस्करी कराल तर दुसऱ्या वारी नक्कीच करीन म्हणून बाईना तोड कशी देते शास्त्राचंच गाणं आहे भगवान श्रीकृष्णाचा नातू आणि अनिरुद्ध आणि बाणासुर राक्षसाची कन्या उका यांचं प्रेम होतं लग्ना आधीचा झंडा हा लग्ना आधीचा झंडा होता म्हणून बाईला कटिंग कशी देत आहे बघा अगं कशाला बघू मी लग्नाचं स्वप्न तुझं माझं रोजचं स्वप्न
कशाला बघू मी लग्नाचं स्वप्न तुझं न माझं रोजच स्वप्न साऱ्या जगाला पाहू दे साऱ्या जगाला पाहू दे तू कुवार आहेस का ग तू कुवार आहेस का मला नंबर लावू दे तू कुवार आहेस का मला नंबर लावू शेवटकडे वळत आहे जाता जाता बाईला एक ताकदीचा इंजेक्शन देऊ काय एक सलाईन लावू काय शॉर्टकट मध्ये सलाईन लावणार आहे खाली बसा हा आणि त्यानंतर तीर्थरूप आपले बाबा त्यांच्यावरती एक श्रद्धांजली गीत गाऊन मी माझ्या पहिल्या वारीची सांगता करणार आहे बाई तुला सलाईन लावतोय पोरीनो बघू नका मुंडवल्या घेऊन आलोय मी बरोबर ना बघू नका वाकून बघून मुंडवल्या मी आज घेऊनच आलोय बघू दे होऊन जाऊ दे का नाही बघताय असो वाटतंय काय बरोबर ना मुंडवल्या पण घेऊनच आलोय बरोबर अग शक्ती तुऱ्याचा तुझा माझा सामना तेजल पवार आज आहे अग शक्ती तुऱ्याचा सामना तेजल पवार तुझा माझा आज आहे अग कोकणची कला हा खरा बाज आहे अग मी सांगतो सुंदर असा तुझा आवाज आहे पण मला पण बघू दे अग डबल बारीची तुला किती खास आहे प्रश्न देतो म्हणून छोटासा प्रश्नाचा चुटकुला बाईला ऐकवतोय फेमस आहे माझा चुटकुला सध्या म्हणून म्हणायचं आहे अरे कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी म्हणून अहो शक्ती तुऱ्याची तेजल पवारची आणि सनसची अहो शक्ती तुऱ्याची तेजल किशोरची आज बारी आहे ना मोठी लगेच यायचा शक्ती तुऱ्याची तेजल किशोरची आज बारी आहे ना मोठी माझ्या प्रश्नाला मारा मिठी माझ्या विषयाला मारा मिठी नाहीतर दुसऱ्या पारीत घालेन घुटी माझ्या प्रश्नाला मारा मिठी माझ्या विषयाला मारा मिठी नाहीतर दुसऱ्या पारीत घालेन घुटी खुटी कसली आहे तर ही शास्त्राची आहे त्रेतायुगात खाली काही गाणं आहे तसं तुम्हाला चांगलं माहिती आहे त्यामुळे ही खुटी अशी घातली आहे शास्त्राची जमलं तर दुसऱ्या बारी काढून दाखवा म्हणून कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळत आहे बाबाची आठवण सगळ्यांना आठवण येत आहे आई कुठे गेली मोहन शेठ बाबा आठवणी पुन्हा जन्माला
मिलिंद महेश मुलगे मिलिंद महेश मुलगे मीनाक्षी सीताई मिलिंद महेश मुलगे मीनाक्षी सीताई बाबा बाबा हात मारला कोणी आता नाही बाबा बाबा हात मारला कोणी आता नाही बाबा बाबा हात मारला मिलिंद महेश मुलगे मिलिंद महेश मुलगे मीनाक्षी सीताई बाबा बाबा हात मारला कोणी आता नाही बाबा बाबा हात मारला कोणी आता दुःख झाले परिवारात मोठ्या जगात नातवंड म्हणते बाबा तुमच्या या सुनात दुःख झाले परिवारात मोठ्या जगात नातवंड म्हणते बाबा तुमच्या या सुनात